अरे हॅलो हॅलो अरे यार आनंद, त्याच्यामध्ये आवाज येत नाही आहे यार. आता माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मी इयरफोन काढला आहे. हॅलो हॅलो मला इथे काही जणांच्या प्रतिक्रिया दिसत आहेत की त्यांना माझा अजून आवाज व्यवस्थित पोहोचत नाही आहे. मला फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल तर आपण 1-2 मिनिटात विषयाला सुरुवात करूयात. 7 वाजलेले आहेत, जी मला वेळ देण्यात आली होती. फक्त आवाज जर व्यवस्थितपर्यंत पोहोचत असेल तर आपण सुरुवात करू शकतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट परिक्रमा खोत. मी पुण्याचे जिल्हा व सत्र न्यायालय येथे सध्या वकील म्हणून कार्यरत आहे. त्यापूर्वी मी लंडनमध्ये कार्डिफ युनिव्हर्सिटीमध्ये 2 वर्ष इंटरनॅशनल ह्युमन राईट्स लॉ या विषयात मास्टर्स. आनंद, त्यापूर्वी मी लंडनमध्ये कार्डिफ युनिव्हर्सिटी इथे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स लॉ या विषयामध्ये माझं इंटरनॅशनल ह्युमन राईट्स लॉ या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर्स इन लॉ हे संपवून आत्ता इथे मी त्या विषयात कार्य करण्यासाठी परत आलेले आहे. मानवाधिकार या क्षेत्रात मी वेगवेगळ्या विषयात काम करते. त्यातलं स्त्रियांसाठी सॉरी, थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित आवाज मधात ब्रेक झाला असणार आहे. तर आज आपण जो विषय इथे चर्चा करणार आहोत तो आहे भारतीय स्त्रियांसमोरील आव्हाने. मुळात भारतीय स्त्रियांसमोरील आव्हानं समजून घेत असताना या विषयाच्या उगमस्थानाबद्दल किंवा हा विषय सुरू कुठून होतो हे समजून घेणं मला असं वाटतं ह्या विषयाला न्याय देण्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, जास्त गरजेचं आहे. तर त्या सगळ्या संदर्भात आज ह्या विषयावरती आपण इथे संवाद साधणार आहोत. त्या संदर्भात मी माझी काही मतं आहेत जी आपल्यासमोर ठेवणार आहे. त्यापूर्वी इथे जे आत्ता आहेत त्या सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. सगळ्यांना जय भीम, सगळ्यांना जय शिवराय. तर भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये स्त्रियांसमोर जी आव्हानं आहेत, ह्या सगळ्या आव्हानांना समजून घेण्यासाठी या सगळ्यांचं उगमस्थान काय आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर जेव्हा आपण या संदर्भात बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की आपली जी संस्कृती आहे किंवा आपला जो समाज आहे हा पूर्वीपासनं पितृसत्ताक समाज नव्हता. आधी आपण मातृसत्ताक समाज पद्धतीमध्ये होतो आणि आपण तिथे गण मातृसत्ताक या पद्धतीने आपण तिथे अस्तित्वात होतो. ह्या पद्धतीने आपला समाज तिथे अस्तित्वात होता आणि त्यामुळे तिथे खाजगी मालकी हक्क वगैरे अशा सगळ्या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या. परंतु कालांतराने लागलेला शेतीचा शोध, त्यामुळे मानवी जीवनाला प्राप्त झालेलं स्थैर्य आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग आपण एक कुटुंब व्यवस्था, एक कुटुंब पद्धती जी सुरू झाली
त्यानंतर मग आपण ही कुटुंब पद्धती पितृसत्ताक समाजाकडे, ह्या मातृसत्ताक समाजाची वाटचाल झाली. आणि ह्या पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये जे आपण त्यावेळेपासनं हे झालेलो आहोत, तो आजही आपला समाज विचारधारेने किंवा ह्या सगळ्या बाबतीत पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच आपण आजही अवलंबतो. तर ही आव्हानं समजून घेत असताना मला असं वाटतं की हा जो प्रवाह आहे हा आपण 3 टप्प्यात जास्त व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो. तर ह्याचा पहिला टप्पा जो आहे, जरी आपण असं म्हटलं, पहिला टप्पा याच्यातला जो आहे तो आहे 1930 पासून 1915 पर्यंतचा टप्पा. तर ह्या टप्प्यामध्ये काही पुरोगामी पुरुषांच्या मदतीने, काही पुरोगामी पुरुषांच्या खरं तर पुढाकारामुळे स्त्रियांच्या हक्काबद्दल, स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल किंवा एकंदरीत स्त्रियांच्या शोषणाबद्दल वेगवेगळे पुढाकार घेतला गेलेला आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल 1929मध्ये आलेला सतीबंदीचा कायदा असेल, किंवा 1956मध्ये विधवा पुनर्विवाहासाठी मिळालेली मान्यता असेल, किंवा 1872मध्ये जे आंतरजातीय विवाहाला मिळालेली मान्यता असेल, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या स्त्रियांच्या हक्कांसाठी किंवा स्त्रियांना ह्या सगळ्यांसाठी जे कार्य केलं गेलं त्याला मग राजाराम मोहन रॉय यांच्या पुढाकारामुळे हे सतीबंदीसाठी केलेलं काम असू देत, किंवा मग ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले ह्यांच्या मदतीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुरू झालेलं काम असेल, हे काम ह्या पहिल्या टप्प्यात झालं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1915 ते 1947 यामध्ये भारत वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळ्या चळवळी अस्तित्वात आल्या, ज्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी, स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. तर ह्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये भारत महिला परिषद, भारत स्त्री महामंडळ, विमेन्स इंडियन असोसिएशन, नॅशनल काउन्सिल फॉर वुमेन फॉर इंडिया, ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स, अशा वेगवेगळ्या संघटना आणि अशा वेगवेगळ्या चळवळींद्वारे महिलांच्या शोषणाविरुद्ध बोलल्या गेलं, महिलांच्या शोषणाविरुद्ध थोड्याफार प्रमाणात आवाज उठवला गेला. ह्या संघटित चळवळींचा परिणाम असा झाला की प्रांतामध्ये स्त्रियांना मर्यादित प्रमाणात का होईना पण मतदानाचा हक्क जो 1921मध्ये देण्यात आला, किंवा बालविवाह प्रतिबंध कायदा जो 1929मध्ये आला, किंवा मर्यादित प्रमाणात स्त्रियांना मालमत्तेचा हक्क जो 1937मध्ये देण्यात आला. तर ह्या सगळ्या संघटित प्रयत्नांचा हा परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ही चळवळ 1947 म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात ही चळवळ जेव्हा पोहोचली, किंवा स्त्रियांच्या हक्कांसाठी, स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भातली ह्या जेव्हा मागण्या स्वातंत्र्योत्तर काळात पोहोचल्या, त्यानंतर 1947 ते 1970 हा काळ आपण प्रामुख्याने राष्ट्रबांधणीचा काळ वगैरे म्हणून ह्या काळाकडे आपण बघू शकतो. आणि ह्याच काळात सगळ्यात महत्त्वाची घटना घडली ते म्हणजे आपली संविधान निर्मिती. या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान निर्माण केले त्यामध्ये त्यांनी स्त्रियांना आणि पुरुषांना समसमान पातळीवर हक्क देण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत आणि संविधानात अनेक ठिकाणी त्यांनी तसे हक्क त्यांना दिलेत. परंतु इथे प्रश्न राहतो फक्त अंमलबजावणीचा, की हे जरी हक्क देण्यात आले तरी सुद्धा त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी त्या काळात सुद्धा झाली नाही. आणि आज 1947 पासून 2020 पर्यंत देखील या सगळ्या स्त्रियांना मिळालेले हक्क, अधिकार या सगळ्या संदर्भातली अंमलबजावणी योग्य प्रमाणात झालेली नाही. या कालखंडातला दुसरा टप्पा म्हणजे असमान वेतन, स्त्रियांचं अकुशल कामगारात केलं गेलेलं वर्गीकरण किंवा विनामोबदला श्रम, ह्या सगळ्या याच्यामुळे स्त्रियांचं जे एकूणच सामाजिक स्थान होतं ते अजूनच ढासळलं, ते अजूनच ढासळलं. आणि त्यामुळे जात, धर्म, पंथ, वर्ग, कुटुंब या सत्ता संरचनेमध्ये पुरुषी वर्चस्व अजून दृढ होत गेलं. तर ह्या सगळ्यांमधनं पार होत ही चळवळ 90च्या दशकात दलित, बहुजन किंवा अब्राह्मणी स्त्रीवाद या भूमिका प्रामुख्याने केंद्रस्थानी या चळवळीमध्ये आल्यात.
आणि त्यामुळे काय झालं तर ही जी चळवळ आहे, जी स्त्री पुरुष समानतेसाठी हे जे काम सुरू झालेलं होतं किंवा स्त्रियांच्या हक्कांसाठी, स्त्रियांविरुद्धच्या शोषणासाठी हे जे काम सुरू झालेलं होतं, ती चळवळ तिथपर्यंत मर्यादित न राहता स्त्रियांचे सक्षमीकरण किंवा स्त्रियांच्या वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवन ठरवण्यासाठी त्यांना मिळालेली सत्ता, ह्या पलीकडे ही चळवळ तिथे जाऊन पोहोचली. आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की वर्ग, जात, धर्म, संस्कृती इत्यादी अनेक प्रवर्गामध्ये ह्या स्त्रियांसमोर असलेल्या आव्हानांचा आपण अभ्यास करू शकतो किंवा त्यांचा अभ्यास केला जातो. कारण बरेचदा एका प्रवर्गातल्या स्त्रियांचे जे प्रश्न असतात तेच प्रश्न दुसऱ्या प्रवर्गातल्या स्त्रियांचे असतात असं नाही. पण म्हणजे त्यांचे प्रश्न, त्यांचे अनुभव, त्यांचे शोषण हे प्रत्येक प्रवर्गामध्ये, प्रत्येक जातीत, प्रत्येक धर्मात, प्रत्येक संस्कृतीमध्ये कदाचित वेगवेगळं असू शकतं. पण ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारा एक जो सामायिक धागा आहे, तो धागा म्हणजे पितृसत्ताक विचार पद्धती आणि स्त्रीत्वाचा सामूहिक अनुभव. तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये स्त्रियांसमोर असलेल्या प्रश्नांचा किंवा स्त्रियांसमोर असलेल्या आव्हानांचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. आपण हे खूप गर्वाने किंवा आपण हे खूप अभिमानाने सांगत असतो सगळ्यांना की आमची कुटुंब पद्धती ही जगातली एक उत्तम कुटुंब पद्धती आहे किंवा भारतीय कुटुंब व्यवस्था हे भारतीय समाजाचं प्रमुख बलस्थान आहे. असं आपण प्रामुख्याने सगळ्यांना सांगत असतो आणि हे आपण खूप गर्वाने, खूप अभिमानाने सांगत असतो. पण आज मी जेव्हा कोर्टात एक वकील म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे बघते तेव्हा असं लक्षात येतं की आज ही व्यवस्था, ही जी आपली कुटुंब व्यवस्था आहे, ही जी समाज व्यवस्थेचा पाया आहे, ही सुद्धा आज फार काही सुरळीत किंवा सुस्थितीत नाही. असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अनेक लोक हे बोलतात की स्त्रियांना मिळालेलं स्वातंत्र्य, स्त्रियांना दिल्या गेलेले अधिकार ह्या सगळ्या गोष्टींमुळेच स्त्रियांना ही जी कुटुंब व्यवस्था आहे किंवा हा जो एक त्यांचा ज्याला आपण गर्वाने आपल्या संस्थेचा व्यवस्थेचा पाया म्हणतो, हा कुठेतरी डळमळीत झाला आहे. स्त्रियांना हक्क मिळाले, त्या अर्थार्जनासाठी, त्या शिक्षणासाठी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या बाहेर पडू लागल्यात. आणि हे सगळं असं होत असल्यामुळे आज आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती धोक्यात आली आहे. आज समाजामध्ये घटस्फोटाचं प्रमाण जे वाढतं आहे याला हे कारण आहे. तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जर एखादी व्यवस्था एखाद्या वर्गाच्या शोषणावरती अवलंबून असेल तर त्या व्यवस्थेबद्दल गर्व बाळगण्यासारखं त्या व्यवस्थेमध्ये काही होतं का याचा देखील आपल्याला विचार करायला हवा. म्हणजे जर स्त्रिया आजपर्यंत स्त्रियांचं शोषणावरती किंवा स्त्रियांनी घरात राहावं, स्त्रियांनी चूल आणि मूल सांभाळावं, स्त्रियांचं पहिलं प्रेफरन्स जो असेल तो त्यांचं कुटुंब, त्यांचं मुलं, त्यांचा नवरा हे असावं, पती परमेश्वर असावा, ह्या सगळ्या संकल्पनेमध्ये जर ही कुटुंब व्यवस्था होती आणि आज जर स्त्रिया हे सगळं नकारून बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे जर घटस्फोटाचं प्रमाण वाढलं, अशी जी भरपूर सगळी लोक ह्या सगळ्या संदर्भात कारणं देत असतात, जर आपण असं मान्य करत असू तर मग तुम्ही कुठल्या तरी एका विशिष्ट समूहाला, एका विशिष्ट वर्गाला खूप वेळ तुमच्या शोषणात ठेवलेलं होतं आणि आज तो वर्ग ते शोषण मान्य करायला तयार नाही, त्या शोषणाविरुद्ध तो बोलत आहे. त्यामुळे तुमच्या ह्या व्यवस्थेचा जर पाया डळमळीत होत असेल तर मग ह्या व्यवस्थेवरती आपल्याला गर्व जो वाटतो त्याबद्दल अनेक अर्थी प्रश्नचिन्ह निर्माण होतात असं मला तरी निदान प्रामाणिकपणे वाटतं. आपण कायमच म्हणजे फक्त एका विशिष्ट धर्माने नाही तर सगळ्याच धर्मांनी कायम कमी अधिक प्रमाणात या सगळ्या रूढी, परंपरा ह्या सगळ्यांचं जपवणूक करण्याची, हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचं हे जे काम केलं, हे कायम ह्याचा जो होता हा कायम स्त्रियांच्या खांद्यावरती ठेवण्यात आलेला होता की ही संस्कृती, ह्या धर्मातल्या ही रूढी, ही परंपरा
ह्या सासूने त्यांच्या सुनेपर्यंत पोहोचवावी, त्या सुनेने तिच्या सुनेपर्यंत पोहोचवावी, कायम हे सगळं ह्या पद्धतीने असंच अस्तित्वात होतं. आता हे मुळात का झालं, आता हे सगळं मुळात का झालं हे समजून घेत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की बहुतांशी सर्वच धर्माचे धर्मसंस्थापक जे होते हे पुरुष होते. त्यामुळे ह्यांच्या धर्म निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पुरुषी मानसिकता कमी अधिक प्रमाणात जवळपास सर्व धर्मांमध्ये आपण बघू शकतो. त्यामुळे काय झालं तर संस्कृतीची निर्मिक जर कोणी, धर्माचे निर्मिक जर कोणी असतील, त्या धर्माचे निर्मिक जर कोणी असतील तर ते पुरुष होते. आणि त्या धर्माचे चालक जर कोणी झालं, त्या धर्माला पुढे घेऊन जाणारं जर कोणी राहिलं तर त्या सगळ्यांची जबाबदारी मग स्त्रियांवरती आली. आणि मग हे अनेक शतकांपासनं, अनेक पिढ्यांपासनं हे असंच चालत राहत असल्यामुळे मग स्त्रियांना अनेक ठिकाणी ह्यातनं बाहेर पडून स्वतःचं अस्तित्वासाठी जो संघर्ष करावा लागला. मला असं वाटतं की आपण एक भारतीय समाज म्हणून जेव्हा आपण ह्याच्याकडे बघतो तर तो देखील आपला एक महत्त्वाचं स्त्रियांसमोर आव्हान आहे. आज देखील अनेक स्त्रिया जेव्हा या धार्मिक चौकटीतनं बाहेर पडू बघतायत तेव्हा त्यांना ते बाहेर पडणं नकारलं जातं. तेव्हा त्यांना हे जे नकारले जाणं आहे ते मला असं वाटतं की आपल्या समाजासमोरचं एक महत्त्वाचं आव्हान आहे. त्या संदर्भातच एक महत्त्वाचं मला हे असं वाटतं की स्त्रियांपुढील आव्हानांची यादी हीच मुळात स्त्रीच्या अस्तित्वापासून सुरू होते. 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे आपल्याकडे 943 हे स्त्रियांचं प्रमाण होतं. तर आता statisticsTimes.com ह्यांनी जो 2020 मध्ये एक सर्वे केलेला आहे, तर ह्या सर्वेच्या आकडेवारीनुसार 18 मार्च 2020चा हा सर्वे आहे. आणि ह्या सर्वेच्या भारतात मेल टू फिमेल हे जे रेशिओ आहे, हा रेशिओ 1000 पुरुषांच्या मागे 924 स्त्रिया असा आहे. ह्याहीपेक्षा जास्त भयंकर गोष्ट या सर्वेबद्दल वाचताना माझ्या निदर्शनास आली, ती म्हणजे अशी की जगातील एकूण 201 जे आहेत त्या 201 देशांच्या यादीमध्ये भारताचा नंबर 189 क्रमांकावरती लागतो. स्त्री पुरुष मेल फिमेल रेशिओ ह्या याच्यामध्ये भारताचा नंबर 189 क्रमांकावरती हा नंबर लागतो. आणि त्या दृष्टीने देखील मग भारतीय स्त्रियांसमोरील असणाऱ्या आव्हानांची जेव्हा आपण यादी करतो तेव्हा आपण हे अगदी सर्रासपणे बघत असतो, हे अगदी सर्रासपणे आपण अनुभवत असतो की कुठेतरी उकिरड्यावरती स्त्री जातीचं अर्भक आपल्याला सापडतं. कुठल्या तरी हॉस्पिटल्समध्ये जरी आज पाट्या लावणं हे कंपल्सरी झालेलं असलं की आमच्याकडे गर्भलिंग निदान चाचणी करून मिळणार नाही, तसं करणं कायदेशीर गुन्हा आहे असं जरी असलं तरी देखील अनेक हॉस्पिटल्समध्ये छुप्या पद्धतीने हे सगळं आजही सर्रासपणे केलं जातं. या सगळ्या संदर्भात आपल्या बीडमध्ये जे घटना मागच्या काही वर्षांपूर्वी झाल्या होत्या किंवा आजही अनेक ठिकाणी आपण अशा घटना बघतो, ह्या सगळ्या घटना मला असं वाटतं की आपल्याला फार अशा काही नवीन नाही. हे का घडावं समाजामध्ये? कारण आपला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्याकडच्या विवाह संस्थेमध्ये देखील आपण जेव्हा लग्न एखाद्या मुलीचं करून देतो तेव्हा आपल्याकडे कन्यादान करण्याची पद्धत आहे. रक्तदान, अन्नदान ह्या सगळ्या पद्धतींप्रमाणेच आपण कन्यादान करतो. दान करणं म्हणजे काय? ही माझी वस्तू आहे, ही मी स्वेच्छेने तुला देतो आहे. मग आपण स्त्रीकडे एक वस्तू म्हणून जर आपण बघत असू, आपण स्त्रीकडे जर एक कमोडिटी म्हणून आपण बघत असू, तर हे माझं आहे, हे जे त्या पित्याची जी भावना असते, ही जे पित्याची जी धारणा असते आणि ही मी तुला देतो आहे, म्हणजे मी माझी कन्या तुला दान करतो आहे. अशा पद्धतीने जर आपण स्त्रियांकडे बघणार असू तर मग स्त्रियांपुढील आव्हानांची यादीच खूप मोठी आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याचबरोबर आपण असं खूप
खूप रेग्युलरली असं खूप नेहमीच्या दररोजच्या बोलण्यात आपण असं बोलून जातो, माझी मुलगी या घरात दिली, आमची मुलगी या घरात दिली आहे, आमची मुलगी त्या घरात दिली आहे. घरात दिली म्हणजे आपण नेमकं काय केलं? आमची ती एक वस्तू म्हणून तुम्ही कुणाला देत आहात का? आपण साधारण माझी ही वस्तू मी ह्याला दिली, माझं हे पुस्तक मी ह्याला दिलं, माझं हे जे माझं होतं मी हे तुम्हाला दिलं, मी हे त्याला दिलं, मी हे तिला दिलं. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग आपण माझी बहीण याला दिली, माझी भाची त्याला दिली, माझी पुतणी त्याला दिली, हा जो विचार आहे मला असं वाटतं की डिरेक्टली इनडिरेक्टली हा सुद्धा विचार कुठेतरी या पितृसत्ताक विचारसरणीला खतपाणी घालणारा विचार आहे. आणि त्यामुळेच आपण आजही असं खूप मोठ्या मोठ्या जरी गप्पा मारत असलो की आम्ही पुरोगामी आहोत किंवा महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, पण ह्या खूप लहान लहान गोष्टी आहेत ज्यावरती मला असं वाटतं की विचार करण्याची आपल्याला गरज आहे. जिथे आपल्याला काम करण्याची गरज आहे, जिथे आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्या दृष्टीने तसा विचार करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पती आणि पत्नी असा एक अशा टर्म्स आपल्याकडे ह्या सगळ्या विवाहानंतर जे विवाहामुळे निर्माण झालेलं नातं असतं त्याच्या संदर्भात वापरल्या जातं. या संदर्भात एक खूप छान निरीक्षण काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात आलं होतं, ज्यामुळे माझ्या देखील अनेक संकल्पना मी माझ्या स्वतःच्याच अनेक प्रकारे विचार करायला परत मला भाग पाडलं. तर पती आणि पत्नी, पती म्हणजे काय तर पती ह्या शब्दाकडे आपण मालक या एका अर्थाने बघत असतो. करोडपती, लखपती, करोडोचा मालक, लाखाचा मालक. मग जर हा माझा पती तर मग हा कोण तर हा माझा मालक. मग जेव्हा मालक हा ही एक पायरी तुम्ही तयार करता तेव्हा त्या मालकाच्या सोबत कोण असतं तर मालकाबरोबर कोण असतं तर मालकाबरोबर गुलाम असतो. आपण हे कायम बघतो की डोमेस्टिक व्हायलन्स किंवा घरगुती हिंसाचार हे जे होतात या सगळ्या संदर्भात जेव्हा बोललं जातं तेव्हा असं म्हणतात की डमरू और नारी हे ताडन के अधिकारी. डमरू आणि बाई ह्यांना मारायचंच असतं, ह्यांना वाजवायचंच असतं. ही जी एक तथाकथित समजूत खूप शतकांपासनं खूप पिढ्यांपासनं आपल्याकडे जी रुजत चाललेली आहे, मला असं वाटतं की त्याला पती म्हणजे मालक ह्या शब्दाने ह्या विचारधारेतनं हा जो हे आलेला आहे. मी माझ्या बायकोला मारतो, तुमचं काय जातंय? मी हे जे खूप अभिमानानं किंवा खूप गर्वानं ही जी काही पुरुष मंडळी त्यांच्या स्त्रियांवरती हात उचलताना सांगतात तेव्हा ते कुठेतरी त्यांच्या बायकोवरती त्यांचा असलेला मालकी हक्क दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात. पती आणि पत्नी हे जे म्हणजे खरं तर तसं पाहिलं तर हे अगदी साधारण भाषेत नेहमीच्याच बोलीभाषेत वापरले जाणारे शब्द आहेत, पण ह्याच्या मागे हे शब्द वापरले जाण्यामागे देखील एक काहीतरी खूप मोठी प्रोसेस आहे. आणि ती प्रोसेस त्याच पद्धतीने चालत आल्यामुळे अजून आपण आजही त्याच पद्धतीने त्याच विचारशैलीने त्या गोष्टींकडे बघत असतो, त्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो. त्याच पद्धतीने ह्या ज्या विवाह संस्थेमध्ये आपल्याला हे माहिती आहे की ही जी विवाह संस्था आहे, आंबेडकर जसे म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जात ही एक उतरंडीसारखी आहे, ही एका बिल्डिंगसारखी आहे. फक्त खालच्या लोकांना वर जाण्यासाठी कुठेच किंवा वरच्या लोकांना खाली येण्यासाठी कुठेच जिण्याची काहीच त्यामध्ये व्यवस्था नाही आहे. आणि हे जात असंच ठेवण्यासाठी ही उतरंडी जातीची अशीच ठेवण्याचा सगळ्यात अधिक भार जो कोणावरती दिला गेला असेल तर तो माझ्या मते स्त्रियांवरती दिला गेलेला आहे. स्त्रियांनी काय करावं तर स्त्रियांनी मुलं जन्माला घालून जे त्याच्यानं ती जात त्यांनी इंटॅक्ट ठेवावी त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या जाती अंतर्गत पोटजाती अंतर्गत जे विवाह केले जातात ते एक मला असं वाटतं ह्यातलं महत्त्वाचं कारण आहे की ते जाती व्यवस्था इंटॅक्ट ठेवण्यासाठी हे जे केलं जातं. आणि मग इथे हुंडा पद्धत जी अस्तित्वात आली, जसं मी आत्ता काही वेळापूर्वी कन्यादान ह्याबद्दल जे बोलत होती की कन्यादान करताना देखील
हुंडा दिला जातो, अशा पद्धती ह्या ज्या अस्तित्वात आल्या ही जातीची उतरंड इंटॅक्ट ठेवण्यासाठी. तर मला असं वाटतं की हे देखील आज स्त्रियांसमोरील एक महत्त्वाचं आव्हान आहे की त्यांना घरात शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं जातं, किंवा त्यांना नोकरी करू दिल्या जात नाही, किंवा त्यांना बाहेर पडून स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ दिल्या जात नाही. कारण कुठेतरी एक भीती असते की बाहेर जाईल शिक्षणाला, कुठेतरी परजातीतल्या पुरुषासोबत काही तिचा संबंध येईल, किंवा काही संबंध येईल, किंवा नोकरीच्या ठिकाणी परजातीतल्या पुरुषांसोबत संबंध येईल. त्यामुळे ही जी जातीची इंटॅक्ट ठेवल्या गेलेली उतरंडी आहे त्याला हादरे बसू शकतात. असे अनेक विचार ह्या सगळ्या संदर्भात केले जातात, आणि ह्याचा परिणाम म्हणजे स्त्रियांपुढे दररोज नव्याने निर्माण होणारी नवीन नवीन आव्हानं. भरपूर लोक असा देखील आर्ग्युमेंट ह्या सगळ्या स्टेजमध्ये असं करत असतात, म्हणजे जे मी बऱ्याच लोकांसोबत बोलते तेव्हा त्यांचा एक असा देखील सूर असतो की निसर्गानेच स्त्रियांना आणि पुरुषांना वेगवेगळं बनवलेलं आहे, आणि असं असताना मग आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा कशा मारू शकतो. इथे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निसर्गाने स्त्रियांना आणि पुरुषांमध्ये फक्त काही शारीरिक गोष्टींबाबतीत भेद केलेला आहे, आणि त्याचा परिणाम स्त्रियांच्या शारीरिक ताकदीवरती किंवा स्त्रियांच्या बौद्धिक क्षमतेवरती कुठेही झाल्याचं अजूनपर्यंत तरी जगाच्या कुठल्याच संशोधकांनी असं काही संशोधन केल्याचं माझ्या तरी निदान वाचनात नाही. स्त्रियांना बरं, आपण एका मिनिटासाठी म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी आपण असं पण मान्य करूयात की स्त्रियांच्या ज्या शारीरिक शक्ती असते, जी स्त्रियांची शारीरिक एक ताकद असते, ती एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तुम्ही असं मान्य पण करा की ती कदाचित पुरुषांपेक्षा कमी असेल. पण मग आपणच हे खूप अभिमानानं सांगतो की शेतीचा शोध हे स्त्रियांनी लावला, आणि हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शेती करण्यासाठी जी ताकद लागते ती कुठेच मला असं वाटत नाही की शेती कमी ताकदीचं काम आहे किंवा शेती कमी श्रमाचं काम आहे. बरं, ह्या सगळ्या पद्धतीमध्ये सुद्धा एक अजून एक महत्त्वाची घटना जी महत्त्वाचं हे मला असं वाटतं, अरे ठीक आहे, शारीरिकदृष्ट्या स्त्री कमकुवत आहे असं तुम्ही जर मानत आहात, तर मग जिथे शारीरिक श्रमाची गरज नाही तिथे देखील स्त्रियांना मागे का धरून ठेवण्यात आलं. अगदी सर्वसाधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर शिक्षणाच्या बाबतीत मला सांगा की जर फक्त तुम्हाला शाळेत जाऊन तिथे बसायचं आहे आणि शिक्षण घ्यायचं आहे, कोणीतरी तुम्हाला शिकवतंय, ते तुम्हाला शिकायचं आहे, कोणीतरी तुम्हाला म्हणजे काहीतरी शिकवतंय तर तुम्हाला फक्त शिकून घ्यायचं आहे, तिथे शारीरिक शक्तीचा किंवा शारीरिक श्रमाचा काय फारसा संबंध येतो हे मला तरी निदान आजपर्यंत समजलेलं नाही. तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा. त्याचप्रमाणे आज आपण म्हणतो की 21व्या शतकात आपण राहत आहोत, विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, सगळं काही तांत्रिक झालेलं आहे, इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणात मशिनरीज आहेत, इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं अस्तित्वात आलेलं आहे. मग असं असताना अगदी लहान लहान मशिनरीज, अगदी छोटे छोटे म्हणजे ट्रक चालवण्यासारखं साधं काम असेल किंवा रस्त्यावरती ऑटो चालवण्यासारखं साधं काम असेल, ऑटो चालवण्यासारखं अगदी सर्वसामान्य काम असेल, तरी सुद्धा स्त्रियांना असं तुम्हाला जर रस्त्यावरती एखादी स्त्री ऑटो चालवताना दिसली किंवा ट्रक चालवताना दिसली तर आपण खूप आश्चर्याने तिच्याकडे बघतो. हे टक्का खूप कमी आहे, हा फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही, पण जरी दिसला तरी आपण खूप आश्चर्याने या सगळ्या गोष्टींकडे बघतो. आणि हे कसं काय होऊ शकतं, हे असं कसं काय स्त्री कोणी करू शकते, किंवा मग तिच्याबद्दल आपण खूप अभिमानाने एकतर खूप अभिमानाने आपण हे सांगतो की स्त्रिया आज सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, त्या ट्रक चालवत आहेत, त्या ऑटो चालवत आहेत. पण मला असं वाटतं की हे एक सर्वसामान्य काम आहे जे पुरुष करत आहेत, जे स्त्रिया देखील करू शकतात. त्याच्यामध्ये असं फार त्यासाठी त्यांचं गौरवीकरण करून, त्यांचं उदात्तीकरण करून त्या पुरुषांपेक्षा खूप काही वेगळे आहेत हे कुणालाही तिथे प्रस्थापित करावं असं मला तरी निदान ते वाटत नाही. आपण जेव्हा समानतेबद्दल बोलतो तेव्हा मग आपल्या समाजामध्ये एक धर्मामध्ये असं हे आहे की अनादी काळापासून आपण स्त्रियांना दोनच ठिकाणी ठेवलेलं आहे, एकतर पायाजवळ किंवा मग अगदी देवी
किंवा मग अगदी पूजनीय किंवा वंदनीय किंवा अनुकरणीय असं काहीतरी म्हणून. मग ह्यातनंच ही जी आपली मेंटॅलिटी तयार होते की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे, किंवा आम्ही आमच्या स्त्रीला नवरात्रमध्ये 9 दिवस पूजा तिची करतो, स्त्रियांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये तिची 9 दिवस जी आपण पूजा करतो असं सांगितलं जातं. पण ही 9 दिवस स्त्रियांची वेगवेगळ्या रूपात पूजा करत असताना सुद्धा स्त्रियांवरती जे आपल्या समाजामध्ये अन्याय होतात, अत्याचार होतात, त्यांच्या टक्केवारीत म्हणजे कुठेच ती टक्केवारी कमी होताना दिसत नाही. हे देखील एक स्त्रियांच्या अस्तित्वासमोरचं खूप मोठं आव्हान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग काय होतं की ह्या सगळ्या बंडखोरीतनं सुद्धा काही स्त्रिया जेव्हा बाहेर निघतात, शिक्षण म्हणा किंवा अर्थजन म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्या हे करतात, आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्या धडपड करू लागतात, तेव्हा मग तिथे देखील त्यांना अनेक प्रकारे अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावं लागतं. जसं की आता ज्या स्त्रिया बाहेर पडून नोकरीच्या ठिकाणी नोकरी करत आहेत किंवा व्यवसाय करत आहेत, अशा स्त्रियांना सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्कप्लेस ह्या एका प्रकाराला सामोरं जावं लागतं की तिथे तुमच्यापेक्षा वरच्या लेवलवरती असणाऱ्या किंवा तुमच्यापेक्षा पॉवर पोझिशनमध्ये वरच्या लेवलला असणाऱ्या किंवा केवळ पुरुष आहे सामोरं जावं लागतं. आणि तिथे देखील मग त्यामुळे स्त्रियांना कुठेतरी एक बॅकफुटला येऊन हे करावं लागतं की नको, तिथे बाहेर गेल्यानंतर त्यांच्यावरती होणारा जो अत्याचार आहे, त्यांच्यावरती होणारा जो अत्याचार आणि शोषण आहे त्यांचं, त्या ठिकाणी वर्कप्लेसच्या जागी किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं होणारं जे शोषण आहे, त्यासाठी देखील मग आपल्याला गाईडलाईन्स तयार कराव्या लागतात. आणि ह्या सगळ्या संदर्भात मला ह्या गाईडलाईन्स देण्यासंदर्भात आली होती, तेव्हा एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे मत नोंदवलं होतं. भौरी देवी हा त्या काळात म्हणजे खालच्या जातीतल्या स्त्री म्हणून त्यांच्याकडे जो बघितला गेला, आणि जेव्हा त्यांनी या पुरुषांनी माझ्यावरती बलात्कार केला अशी त्यांनी तक्रार नोंदवली, तेव्हा एका हायकोर्टाच्या जजनी त्याच्यावरती असं निरीक्षण नोंदवलं होतं की तुम्ही ज्यांना आरोपी म्हणून बोट दाखवत आहात ज्यांच्याकडे, ते सवर्ण समाजातले किंवा ते वरच्या जातीतले पुरुष आहेत, आणि हे सवर्ण समाजातल्या पुरुष खालच्या जातीतल्या स्त्रीला हात लावू शकत नाही, त्यामुळे त्यांनी तुमच्यावर बलात्कार केला असेल का, असे प्रश्न त्यावेळी निर्माण झाले होते. अशाच हे 22 वर्षापूर्वी घडलेली घटना आणि कर्नाटक हायकोर्टाने मागच्या काही दिवसांपूर्वी दिलेलं जजमेंट यामध्ये मला फार काही तफावत वाटत नाही. कर्नाटक हायकोर्टचे सन्माननीय न्यायाधीश जेव्हा एका खटल्यामध्ये एका आरोपीला बेल देताना जेव्हा असं हे करतात, एका आरोपीला बेल देताना जेव्हा ते असं निरीक्षण नोंदवतात की रात्री 11 वाजता तुमच्या कलिगसोबत ड्रिंक्ससाठी बाहेर जाणं, दिस इज अनबिकमिंग ऑफ इंडियन वुमेन. हे भारतीय स्त्रियांचं ह्या भारतीय स्त्रिया असू शकत नाहीत. त्या महिलेवरती, त्या स्त्रीवरती रेप झाल्यानंतर त्या सगळ्या याच्यामुळे ती अनकॉन्शियस झाली. ती अनकॉन्शियस झाली आणि त्यावेळी जेव्हा त्या फॅक्टशीटमध्ये त्या घटनेच्या याच्यामध्ये लिहिलं गेलं, तेव्हा अनकॉन्शियस झाली किंवा तिला झोप लागली, अशा दोन्ही प्रकारे देखील त्याच्याबद्दल हे आहे. तर त्यावेळी त्याच्यावरती असं निरीक्षण हे सन्माननीय न्यायाधीश नोंदवतात की रेपसारखी घटना घडत असताना सुद्धा किंवा रेपसारखी घटना घडलेली असताना सुद्धा एखाद्या स्त्रीला झोप कशी लागू शकते, आणि दिस इज सो अनबिकमिंग ऑफ इंडियन वुमेन. तर ह्या सगळ्या पद्धतीने देखील स्त्रियांसमोरील असणाऱ्या आव्हानांकडे आपल्याला बघितलं पाहिजे. स्त्रियांना दररोजच्या आयुष्यामध्ये फेस करत असणाऱ्या गोष्टींकडे आपल्याला बघावं लागेल. आपण 1-2 मूवीज अशा मधातच निघतात, पिंक सारख्या किंवा थप्पड सारख्या मूवी, आणि यामध्ये सांगितलं जातं नो मीन्स नो किंवा एक थप्पड पर नहीं मार सकता.
असा संदेश जेव्हा या मूवीज घेऊन येतात, ह्या सगळ्या संदर्भात जेव्हा हे बोलतात, तेव्हा हा संदेश देण्याची या मूवीजला का गरज पडते? कारण ह्यापूर्वी काही मूवीजमधनं हे सांगितलं जातं, तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण, किंवा या असंच काहीसं ये उसका स्टाईल होगा, होटो पे ना दिल में हा होगा, अशा पद्धतीने स्त्रियांचं जे ऑब्जेक्टिफिकेशन एक केलं जातं की स्त्री नाही म्हटली किंवा हो म्हटली तरी तिने काही जरी सांगितलं तरी तिला मनापासून त्या गोष्टीसाठी होच म्हणायचं आहे, अशा पद्धतीने स्त्रियांकडे जे बघितलं जातं. आणि मग तिच्या संदर्भात वेगवेगळे लैंगिक अत्याचारांना तिला जे सामोरं जावं लागतं, मग कधी तिच्यावरती होणाऱ्या ॲसिडचे हमले असतील, कधी मग तिचा जाणीवपूर्वक केला जाणारा पाठलाग असेल, किंवा मग कधी तिच्यावरती होणारे राजरोसपणे होणारे बलात्कार असतील, किंवा मग एखाद्या स्त्रीला ह्या सगळ्या संदर्भात एखाद्या स्त्रीला कामाच्या ठिकाणी जे सगळे अत्याचार हिंसाचार जे तिला सहन करावे लागतात ते असतील. तर हे सगळं हे असताना ह्यामध्ये एक कायम हा पण विचार असतो की पुरुषी वर्चस्व हे जे कायम सिद्ध करायचा जो प्रयत्न असतो, त्या दृष्टीने देखील ही सगळी मेंटॅलिटी काम करत असते. त्या सगळ्या दृष्टीने देखील हे सगळ्या गोष्टी घडत असतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. 21व्या शतकातील स्त्री म्हणून जसं म्हणजे असं खूप मोकळेपणाने आज स्त्री वावरू शकते, किंवा खूप मोकळेपणाने तिला हव्या त्या गोष्टी ती करू शकते, किंवा तिला हवे ते निर्णय ती घेऊ शकते, असं जरी आपण म्हणत असलो तरी आज आपण आजूबाजूला जेव्हा बघतो, आपल्याच आजूबाजूला जेव्हा आपण बघत असतो जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आज जेव्हा कोरोनासारखी परिस्थिती अस्तित्वात आलेली आहे, तेव्हा असं हे केलं गेलं की स्टे होम स्टे सेफ. पण जर नॅशनल वुमन्स राईट कमिशन ह्यांचं आत्ता जे काही महिन्यांपूर्वी जे हे सर्वेक्षण आलं त्याच्या याच्यानुसार या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्त्रियांवरती होणारं जे लॉकडाऊनच्या काळामध्ये स्त्रियांवरती होणारा जो अत्याचार आहे, घरगुती हिंसाचार जो आहे, त्याचं प्रमाण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे असं निरीक्षण नॅशनल कमिशन फॉर वुमन राईट्स यांनी नोंदवलेलं आहे. मग जर स्त्री घरातच सुरक्षित नाही, घरात तिला घरगुती हिंसाचार किंवा घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागतं, घरातनं बाहेर पडताना कुणीतरी सतत पाठलाग करते, कुणीतरी वेगळ्या नजरेनं बघतंय, ही तिला एक कायम जी भीती असते, तिथनं कामाच्या ठिकाणी जर ती जाऊन पोहोचली, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाविरुद्ध तिला भीती असते. हे सगळं असताना मग असा प्रश्न पडतो की स्त्री नक्की सुरक्षित कुठे आहे? स्त्री नेमकी कुठे सुरक्षित राहू शकते? ह्याच्याबद्दल उत्तर जे दिलं गेलं होतं, लंडन रेप क्रायसिस सेंटरनी ह्या संदर्भात एक कविता म्हणजे एक कविता त्यांनी लिहिली होती. एक खरं तर पुस्तिका आहे त्यांची. त्या पुस्तिकेमधील काही गोष्टींचा अनुवाद, काही ओळींचा अनुवाद केला आहे आणि एक उपरोधात्मक त्यांनी त्या संदर्भात लिहिलं होतं की स्त्री नेमकी कुठे सुरक्षित आहे? ती घरात सुरक्षित नाही आहे. बिहारच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये एका स्त्रीवरती बलात्कार केला गेला 1-2 महिन्यांपूर्वी आणि त्यामध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊन ती स्त्री त्या अत्याचारामुळे मेली. हे देखील आपल्या समाजाचं वास्तव आहे. ह्याकडे देखील आपल्याला त्या दृष्टीने बघावं लागेल. तर मग स्त्री नेमकी सुरक्षित कुठे आहे? स्त्री घरात सुरक्षित नाही, स्त्री कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही. मग तर त्या संदर्भात ह्या स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचारांचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय करता येऊ शकतं? तर त्यांनी एक उपरोधात्मक कविता अशी लिहिली होती की स्त्रियांनो, तुम्ही घरात थांबा, तुम्ही बाहेर जाण्याचं टाळा, अनोळखी लोकांना भेटायचं टाळा, म्हणजे तुमच्यावरचे अन्याय अत्याचार कमी होतील. पण तुम्ही जास्त वेळ घरात देखील थांबू नका.
तुम्ही जास्त वेळ घरात थांबू नका, कारण कदाचित तुमच्यावरती अन्याय करणारे, तुमच्यावरती अत्याचार करणारे पुरुष तुमच्या ओळखीतले, तुमच्या माहितीतले, तुमच्या नात्यातले देखील असू शकतात. तुमच्यावर घरात देखील अत्याचार होऊ शकतो, तुमच्यावर घरात देखील रेप होऊ शकतो. मग तुम्ही काय करा, तुम्ही फार फ्रेंडली होणं टाळा, खूप हसून खेळून सगळ्यांशी वागणं बोलणं टाळा. त्यामुळे कदाचित तुमच्यावरती अत्याचार करणाऱ्याला असं वाटू शकतं की तुम्ही त्याला अत्याचार करणाऱ्याला आमंत्रण देताय. ही खूप फ्री आहे, ही खूप इझिली अवेलेबल आहे, असे लेबल तुमच्यावरती लागू शकतात आणि तुमच्यावर अत्याचार करणाऱ्याला ते त्याला आमंत्रण दिल्यासारखं वाटू शकतं. पण इथे पण एक काळजी घ्या की तुम्ही फार अनफ्रेंडली पण वागू नका, नाहीतर हिला खूपच ॲटिट्यूड आहे, हिच्यामध्ये खूपच जास्त ॲटिट्यूड आहे असं म्हणून रेपिस्टला तुम्ही किंवा अत्याचार करणाऱ्याला तुम्ही चॅलेंज केलं आहे असं देखील त्याला वाटू शकतं. त्यामुळे खूप फ्रेंडली तुम्ही वागू नका, त्यामुळे तो चेकाळेल. फार अनफ्रेंडली तुम्ही वागू नका, त्यामुळे त्याला चॅलेंज वगैरे तुम्ही दिले असं त्यांना वाटू शकेल. पण तुम्ही हे यातलं काही केलं तरीसुद्धा तुमच्यावरती अत्याचार होणार, हे अत्याचार होण्यात म्हणून. तर तुम्ही अस्तित्वात असणं टाळा, म्हणजे तुमच्यावरती अत्याचार होणार नाहीत. असे एक उपरोधात्मक स्वरूपात जेव्हा ही कविता लिहिल्या गेली, मला असं वाटतं ह्याच्यामध्येच त्यांनी स्त्रियांसमोर असणाऱ्या अनेक आव्हानांसंदर्भात इथे बोलल्या गेलेलं आहे. स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भातले अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरती अजून देखील कोणी फार प्रश्न आहेत, जी आव्हानं आहेत त्याच्यावरती देखील आज फार कोणी बोलताना आपल्याला दिसत नाही. अगदी सरळ साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर स्त्रियांच्या मासिक धर्माच्या काळामध्ये, मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रियांना जो त्रास सहन करावा लागतो त्याबद्दल आपण बोलू शकतो. आपल्याकडे आज देखील सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पून्स, मेन्स्ट्रुअल कप हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी मासिक धर्मामध्ये स्त्रियांना अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी आज देखील त्यांना सहजतेने उपलब्ध होत नाहीत. हे त्यांना मिळवण्यासाठी देखील त्यांना खूप हर्डल्स पार करावे लागतात, हे अनेक आव्हानं त्यांना पार करावे लागतात. तेव्हा कुठेतरी त्या गोष्टीपर्यंत खूप कमी पर्सेंटमध्ये स्त्रिया तिथपर्यंत पोहोचू शकतात. आज देखील गावांमध्ये आपण बघतो की जुने कपडे वापरणं, राख वापरणं यासारखे प्रकार घडतात आणि त्यातनं मग स्त्रियांच्या आरोग्याविषयीचे खूप गंभीर प्रश्न निर्माण होतात. आणि मग ही जी निर्माण झालेले प्रश्न असतात ही स्त्रियांच्या विकासामधील किंवा स्त्रियांच्या सक्षमीकरणामधील एक महत्त्वाची अडथळे, काही महत्त्वाची आव्हानं म्हणून त्यांच्यासमोरच परत उभी राहतात. तर ह्या सगळ्या संदर्भाच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये असं देखील बरेच सगळे लोक म्हणतात की स्त्रियांचं सगळ्यात मोठं शत्रू कोणी असेल तर ती स्त्री असते. हा मुद्दा मला अगदीच एका पॉईंटपर्यंत मान्य करावा वाटतो. एक स्त्रीची सगळ्यात मोठी शत्रू एक स्त्री असते, किंवा स्त्रीचा सगळ्यात मोठा शत्रू ती स्त्री असते जी पितृसत्ता किंवा पुरुषी विचारधारेने विचार करते. माझ्या सासूने माझ्यासोबत हे केलं म्हणून मी माझ्या सुनेसोबत असं वागणार, ह्या एका चौकटीत राहून किंवा असं समाजात असंच घडतं ह्या एका व्हॅलिडेशनमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा मग एका स्त्रीकडनंच एका स्त्रीवरती अत्याचार केला जातो आणि ह्या गोष्टी मग आपल्याला समाजात बघताना फार काही अशा नवीन वाटत नाहीत. कितीही शिकली सवरलेली स्त्री असेल, कितीही तिला समाजामध्ये तिचं म्हणजे ती आर्थिक तिचा दर्जा कितीही हे असेल, आर्थिक दर्जा तिचा कितीही उंचावरती असेल, तरी देखील एखाद्या स्त्रीला तिचं पूर्ण आयुष्य जे आपण म्हणतो ते व्हॅलिडेट करण्यासाठी आपण कायमच एखाद्या पुरुषाचं तिला आधार तिने घ्यावा असं आपण म्हणत असतो. म्हणजे तुम्ही किती शिकल्या सवरलेला असलात तरीसुद्धा तुम्हाला कायम हा प्रश्न विचारला जातो की लग्न कधी करणार आहात किंवा सेटल कधी होणार आहात, किंवा मुलंबाळांचं लग्न करून सेटल झाल्यानंतर मुलंबाळांचा तुम्ही कधी विचार करणार आहात. तर ही अनेक सगळी प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा ही सगळी प्रश्न मला अशी वाटतात की ही आजच्या भारतीय स्त्रियांसमोरील आव्हानं आहेत. मी काही दिवसांपूर्वी माझ्या एका MBBS MD मित्रासोबत आमचं बोलणं सुरू होतं. कोरोना ड्युटीवरती तो आहे. MBBS MD शिकलेला हा मनुष्य, हा पुरुष, मी मुद्दाम हा शब्द वापरते, हा पुरुष जेव्हा असं म्हणतो की मी म्हणजे लग्नासाठी घरी आता हे बघायचं सुरू झालेलं आहे, म्हणजे लग्न वगैरे करायचं आहे, हे सगळं चाललेलं आहे,
पण मला मुलगी कशी पाहिजे किंवा मला हे कसं पाहिजे, तर तिला घरात पैशांची किंवा याची कधीच कमतरता पडणार नाही, कमतरता भासणार नाही. पण तिच्यासाठी प्रायोरिटी असलं पाहिजे माझं घर, माझे आईवडील, आमची मुलं बाळ आणि त्यांचं शिक्षण. एकदा मूलबाळ झालं, एक 5-7 वर्षापर्यंत, 5वी-7वीपर्यंत त्याचं व्यवस्थित शिक्षण होतो, त्याच्या याच्यावरती लागला की त्याच्यानंतर मग ते तिचं करिअर करूच शकते. हे जेव्हा मी एका MBBS MD झालेल्या व्यक्तीकडनं मी जेव्हा असं ऐकू शकते, आता मी परत एखाद्या विशिष्ट व्यवसायाबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट डिग्रीत घेणारे लोक असा विचार करतात असं मुळीच म्हणत नाही आहे. शिकल्या सवरलेल्या लोकांची ही जी विचारसरणी आहे ह्या बाबतीत मला ह्यातनं फक्त प्रकाश टाकायचा आहे. त्यामुळे खरं तर मी ह्या माझ्या मित्राचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. तर ह्या सगळ्या संदर्भात जेव्हा इतकी शिकली सवरलेली लोक असा विचार करू शकतात, तर मग ज्यांच्यापर्यंत अजून शिक्षण पोहोचायचं आहे त्यांच्याबद्दल काय, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न मला या निमित्ताने इथे उपस्थित करावासा वाटतो. खरं तर ह्या सगळ्या अनुषंगाने किंवा ह्या सगळ्या संदर्भात चर्चा करत असताना किंवा भारतीय स्त्रियांसमोर असणाऱ्या प्रश्नांची किंवा आव्हानांची चर्चा करत असताना ही सगळी आव्हानं एकमेकांशी कुठे ना कुठे कनेक्टिंग डॉट्स आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. शिक्षणासंदर्भात त्यांच्यासमोर असणारी आव्हानं आहेत, त्यानंतर नोकरी संदर्भात त्यांच्यासमोर असणारी आव्हानं आहेत, लैंगिक अत्याचार करून त्यांना जे एक त्यांच्या मुठीत ठेवण्याचा किंवा त्यांना पुरुषी वर्चस्वाखाली ठेवण्याचा जो प्रयत्न केला जातो ते एक त्यांच्यासमोरचं आव्हान आहे. अशा अनेक आव्हानांवरती आपल्याला ह्या सगळ्या निमित्ताने काम करायची गरज आहे. आपल्याला ह्या सगळ्या निमित्ताने निदान बोलायला सुरुवात करायची गरज आहे. अनेक पुरोगामी लोक मी या संदर्भात काम करत असताना बघते किंवा या संदर्भात हे करत असताना बघते की ते जरी म्हणत असले की आम्ही स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो, आम्ही स्त्री पुरुष समानतेला मानतो, तरीसुद्धा ते जेव्हा असा विचार करतात की बाहेर जाऊन हे सगळ्या गप्पा ते मारतात, पण जेव्हा घरात येऊन जेव्हा ते हा असा विचार करतात की मला म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या बायकोने किंवा माझ्या मुलीने हे सगळं माझ्यासाठी करावं, माझ्या आईने इतके कष्ट घेऊन हे सगळं केलं, माझी बायको इतकी कष्ट घेऊन हे सगळं करते, आणि हे ते खूप अभिमानाने सांगतात की माझी आई, बहीण, बायको एका बाजूला शिक्षण घेत असतात, एका बाजूला त्यांनी त्यांची कुटुंबाकडे पण कधी त्यांनी दुर्लक्ष होऊ दिलं नाही, त्यांनी माझ्या आईवडिलांची पण उत्तम पद्धतीने सेवा केली. अशी अनेक उदाहरणं, अशी अनेक वाक्य मी अनेक लोकांकडनं जेव्हा ऐकते तेव्हा मग खरंच प्रश्न पडतो की ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही एक पुरुष म्हणून त्यांना काय त्यांना काय सहकार्य करू शकता. इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा आपण म्हणतो की स्त्रियांना या सगळ्या संदर्भात आरक्षण दिलं गेलेलं आहे, पण आरक्षणाची स्त्रियांना एका लेवलपर्यंत आणण्यासाठी आरक्षण दिलं गेलेलं असताना देखील आरक्षणाची आजची स्थिती काय आहे. पंचायत पती हा जो एक पायंडा आपल्याकडे पडलेला आहे की जरी सरपंच ती स्त्री असेल ते राखीव आल्यामुळे, पण तरी पण ते सगळं काम बघतं कोण. राजकारणात स्त्रियांचा आज टक्का किती आहे आणि तो टक्का जर कमी असेल तर त्याला काय कारणं आहेत, ह्या सगळ्या संदर्भात देखील मला असं वाटतं आपल्याला बोलायला हवं, बोलावं लागेल. खरं तर मुळात ही लढाई स्त्री विरुद्ध पुरुष किंवा अशी आहे असं मला मुळीच वाटत नाही. ही लढाई आहे स्त्रिया विरुद्ध पुरुषी मानसिकता, पितृसत्ताक पद्धती किंवा पुरुषांचे जे बुरसटलेले मागासलेले विचार आहेत. पुरुषांचे म्हणजे असे विचार करणाऱ्या स्त्रिया देखील आहेत. या संदर्भात मागे मी काही दिवसांपूर्वी माझ्या फेसबुक पेजवरती अपर्णा रामतीर्थंकार ह्यांच्याबद्दल मी एक लेख शेअर केला होता की एखादी स्त्री जेव्हा असं म्हणू शकते की तुम्ही काहीही शिका पण तुम्हाला भाकरी करताच आली पाहिजे किंवा स्त्रीने तिच्या नवऱ्याला चहा देताना थरथर कापलं पाहिजे, ह्या सगळ्या ज्या विचारधारा आहेत, हे सगळे जे विचार आहेत, हे सगळे नेमके येतात कुठून किंवा हे सगळ्या विचारांविरुद्धची ही लढाई आहे. आणि इथे जेव्हा हे विचारांबद्दल आपण बोलू शकणार असो, या विचारांबद्दल आपण बोलल्यानंतर
आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलू शकू किंवा काम करू शकू असं निदान मला तरी वाटतं. विषयाच्या उत्तरार्धाकडे जाताना किंवा हा विषय संपवत असताना मला एक गोष्ट किंवा मला ह्या सगळ्या संदर्भात कुसुमाग्रजांची एक कविता आहे जी आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत असेल, कारण म्हणजे आमच्या घरी जे राशन कार्डचं पुस्तक आहे त्या केशरी पुस्तिका त्याच्या मागच्या बाजूला ही कविता छापून आलेली होती आणि ती मला कायम प्रचंडच आवडते. त्यातल्या शेवटच्या कडव्यामध्ये असं कुसुमाग्रज स्वातंत्र्य देवी अशी विनंती करते आणि मला असं वाटतं आज आजूबाजूला ज्या अनेक स्त्रिया आहेत कदाचित त्या सगळ्यांची ही विनंती सारखीच आहे. समान मानव माना स्त्री तिची अस्मिता खोडू नका. समान मानव माना स्त्री तिची अस्मिता खोडू नका. दासी म्हणून पिटू नका. देवी म्हणून भजू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. या वाटेवरती आपल्या सगळ्यांना एकमेकांचा हात धरून एकमेकांच्या सोबत चालायचं आहे. एकमेकांच्या विरुद्ध उभं राहून किंवा मी श्रेष्ठ तू लहान तू कनिष्ठ हा धर्म मोठा तो धर्म हे ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन स्त्री प्रश्नांवरती मला असं वाटतं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण स्त्रियांसमोरील असणाऱ्या आव्हानांची जी यादी आहे ती कुठेतरी कमी कमी करत नेऊ शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी एक साधारण माझा विषय जो आहे तो खूप मोठा आहे, त्याचा पसारा खूप मोठा आहे. तरीही त्यातल्या त्यात मी अनेक मुद्द्यांना आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्याशिवाय ह्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर आपण आता काही प्रश्न घेऊयात. पितृसत्ताक कुटुंब पद्धती कुणी आणली तेही स्पष्ट करा असं उल्हास पवार सर यांनी प्रश्न विचारलेला आहे. सर हा मला असं वाटतं की एक वेगळ्या व्याख्यानाचा विषयच होऊ शकतो. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीची सुरुवात ती पितृसत्ताक कुटुंब पद्धती तशीच टिकून राहावी यासाठी केले गेलेले विशेष प्रयत्न आणि त्यामागे असणारी मेंटॅलिटी त्या सगळ्यांमागे काम करत असणाऱ्या वेगवेगळ्या शक्ती कोण आहेत ह्या सगळ्या संदर्भात एक वेगळं व्याख्यानच आपण आयोजित करू शकतो, एक वेगळं सेमिनारच आपण आयोजित करू शकतो. पण तरीही जसं तुम्ही हा तुम्ही प्रश्न विचारलेला आहात तर मला असं वाटतं पितृसत्ताक कुटुंब पद्धती जी अस्तित्वात आली ती जी सुरुवात झाली शेती सुरू झाल्यापासनं एक असणं म्हणजे स्थिर जीवन जगण्याला सुरू झाल्यापासनं तर मग ऑफकोर्स पुरुष हे त्या सत्तेच्या केंद्रस्थानी होते आणि मग तिथनं ती हे सुरू झाली. त्याच्या नावातच मला असं वाटतं बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याशिवाय देखील जसं आपला प्रश्नाचा रोख मला कळतोय त्याशिवाय देखील त्याच्यामागे अनेक गोष्टी आहेत. मनुकालाचा उल्लेख नसेल तर आपले उद्बोधन पायाशिवाय इमारत आहे असं देखील उल्हास पवार सर म्हणतात. सर अगदीच मला हे देखील मान्य आहे. मी मनु हे नाव जरी घेतलं नसलं तरी चूल आणि मूल किंवा एका चौकटीत बंदिस्त असणारं स्त्रियांचं जीवन किंवा डमरू और नारी ताडन के अधिकारी असं म्हणून जे स्त्रियांना कायमच हे केलं गेलं तर हा सगळा विचार मुळात आला कुठे या व्यवस्थेमध्ये शिरला कुठे तर त्याला कारण मनु आहे. एक महत्त्वाचं कारण मनु आहे. त्याच्याशिवाय देखील अनेक कारणं आहेत पण एक खूप खूप महत्त्वाचं कारण म्हणून मनु किंवा मनुस्मृतीकडे आपण त्या निमित्तानं बघू शकतो, बघायला पाहिजे असं मला वाटतं. अजून काही प्रश्न सचिन बल्लाळ सर असं म्हणत आहेत की हुंडा हे देखील स्त्रियांच्या याच्या संदर्भात एक महत्त्वाचं कारण आहे. अगदीच मान्य आहे सर. मी देखील माझ्या आता बोलताना ही गोष्ट कदाचित माझा मुद्दा सांगायचा राहिला असेल पण हो हुंडा देखील म्हणजे स्त्रियांचं अस्तित्वच नष्ट करण्यामागचं एक खूप मोठं कारण आहे असं ह्या पद्धतीने देखील आपण त्याकडे बघू शकतो की घरात मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्यापासूनच तिच्या बापाला तिच्या हुंड्याची चिंता लागून राहिलेली असते. मग तिच्या शिक्षणापेक्षा किंवा तिच्या ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तिच्या लग्नासाठी आणि तिच्या हुंड्यासाठी जे सेविंग्स केले जातात किंवा ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं तर हो हुंडा देखील एक खूप महत्त्वाचं कारण आहे स्त्रियांपुढील. ते एक खूप महत्त्वाचं आव्हान आहे. तुषार जाधव सर विचारत आहेत की वुमन एम्पॉवरमेंट संदर्भात तुमचं काय विचार आहेत ते तुम्ही शेअर करा. सर वुमन एम्पॉवरमेंट मला असं वाटतं की
स्त्रिया सक्षमीकरण किंवा स्त्रियांचं सबलीकरण हे जेव्हा आपण असं म्हणतो, तर स्त्री ही तशी मुळातच खूप सक्षम आहे, तशी खूप सबल आहे, पण ती सबला म्हणून आपण तिला जी मान्यता न देता तिच्याकडे आपण जे अबला म्हणून बघतो, ह्या दृष्टिकोनाबद्दल काही ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. मधुमिता पांडे नावाच्या एक प्रोफेसर आहेत, ज्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये सध्या प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्या मूळच्या दिल्लीचे आहेत. त्यांनी मागे काही वर्षांपूर्वी 2012-13 या काळात जेव्हा निर्भयाचं केस आपल्याकडे झाली होती, तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या संदर्भात संशोधन केलं होतं. तर त्यांच्या संशोधनाचा विषय होता की वाय मेन रेप, पुरुष बलात्कार का करतात, ह्या अशा आशयाचं त्यांनी जे संशोधन केलं होतं. तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी हे केलं होतं की पुरुषी वर्चस्व किंवा पुरुषी सत्ता ही कायम स्त्रियांवरती राहावी, हा एक त्यांचा प्रमुख उद्देश असतो आणि त्यातनं हे सगळं घडतं. तर वुमन एम्पॉवरमेंट संदर्भात जर तुम्हाला काम करायचं असेल तर काही बलात्कारसारख्या घटना घडल्या तर त्याच्यानंतर कोणाला तरी फाशी द्या किंवा ह्यांचं लिंग कापून टाका, ह्या सगळ्या अशा ज्या गोष्टी समाजात बोलल्या जातात, त्यापेक्षा मला असं वाटतं की स्त्री पुरुष नातेसंबंध, स्त्री पुरुषांचे मैत्रीपूर्ण संबंध, या सगळ्या गोष्टींवरती जर आपण खुलेपणाने समाज म्हणून चर्चा करू लागलो तर कदाचित आपल्याला वेगळ्या अशा काही तरतुदी त्यासाठी कराव्या लागणार नाहीत भविष्यात. पण ते भविष्यात रोखायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आजपासून त्यावरती बोलायला सुरू करावं लागेल. अनंत सरवडे सर म्हणतात की स्त्री सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीचे संवर्धन करणे म्हणजे कन्यादान करणे असा अर्थ होतो. अगदी बरोबर सर. उल्हास पवार सरांचा परत एक प्रश्न आहे. भगवान बुद्धांनी आईला भिकुनी होण्याची अनुमती देऊन साम्यकवाद दाखविला, मूळ शोधून त्यावर घाव घातला तरच लिंगभेदाची विषयावली संपेल. जोवर प्रत्येक शिक्षित स्त्री मनुस्मृती जाळत नाही तोपर्यंत सर्व गप्पाच. अगदी मान्य आहे सर, पण मला असं वाटतं मनुस्मृती जाळणं हे एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हणजे एक प्रातिनिधिक घटना म्हणून आपण त्याकडे बघू शकू. पण मनुस्मृती ही पुस्तक स्वरूपात जी आहे ती जाळण्यापेक्षा लोकांच्या विचारसरणीत जी आजही मनुस्मृती घट्ट बसून ठेवलेली आहे, म्हणजे कुठला तरी तो संभाजी भिडेसारखा महाराज उठून जेव्हा म्हणतो की स्त्री ही पायातली चप्पल आहे आणि ती पायातच राहायला पाहिजे, आणि अशा त्याच्या व्याख्यानाला, अशा त्यांच्या कीर्तनाला आणि समाज प्रबोधनाला जेव्हा सगळ्यात जास्त गर्दी बायकांची असते, मला असं वाटतं की त्या मनुस्मृतीवरती काम करणं, त्या मनुस्मृतीला जाळणं, त्या मनुस्मृतीवरती कंट्रोल करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीनं काम होणं किंवा त्या दृष्टीनं बोलणं, मनुस्मृती पुस्तक स्वरूपात जाळण्यापेक्षा तो एक विचार स्वरूपात लोकांच्या मनातनं मेंदूतनं जाळणं खूप महत्त्वाचं आहे. अनंत सरवडे सरचा प्रश्न आहे, मातृसत्ताक पद्धतीवर प्रकाश झोत टाकाताई. सर, मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचं अस्तित्व, त्यांची कार्यप्रणाली आणि कालांतराने त्यांचा झालेला ऱ्हास, ह्या सगळ्या संदर्भात देखील एक वेगळा विषय आपण व्याख्यानासाठी करू शकतो. आता माझ्याकडे मी वेळेची लिमिट ऑलरेडी क्रॉस केलेली आहे, त्यामुळे खरंच सॉरी, मी इथे निदान ह्या व्यासपीठावरनं आज ह्या संदर्भात बोलू शकत नाही. सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ दिला तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की जो पहिला टप्पा मुळात हे झाला स्त्रियांच्या हक्कांबद्दल बोलण्याचा किंवा स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध, तर स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल जे काम झालं त्या पहिल्या टप्प्यामध्ये सावित्रीमाई, ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आम्हा स्त्रियांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक अस्तित्व निदान मान्य आमचं केलं आणि संविधानात आमचं अस्तित्व त्यांनी आम्हाला हे करून दिलं, त्या दृष्टीने एक स्त्री म्हणून आणि कायद्याची अभ्यासिका म्हणून देखील माझं आंबेडकरांच्याबद्दल म्हणजे मी त्यांचे कायमच ऋणी असेल असं मला खरंच मनापासून वाटतं. दिल्ली ह्युमन राईट्स कमिशन सीन ॲक्टिव्ह, अनफॉर्च्युनेट ॲट महाराष्ट्र रेस्टेड दे आर इनॲक्टिव्ह. सर, मला असं प्रामाणिकपणे माझं ह्या ह्युमन राईट्स कमिशन किंवा वुमेन राईट्स कमिशनच्या बद्दल असं खरंच खूप एक प्रामाणिक मत आहे की ह्यांनी एका सेंट्रलाइज ठिकाणी बसून कार्यरत राहण्यापेक्षा
जिथे खरं तर हे प्रश्न घडतात समाजात तिथे येऊन स्वतः या गोष्टींचा कॉग्निझन्स घेऊन स्वतः ह्या संदर्भात काम करणं जास्त गरजेचं आहे. आणि एक आपण जबाबदार नागरिक म्हणून देखील ह्या संस्थांना कायम ह्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आपण प्रश्न विचारले पाहिजे, आपण त्यांना जबाबदार धरलं पाहिजे, तर ते जास्त ॲक्टिवली काम करू शकतील. राजेंद्र कोरडे अगदी बरोबर आहे सर. महिलांचे शत्रू आहेत किंवा पितृसत्ताक विचार हे महिलांचे खरे शत्रू आहेत. याशिवाय सुसंस्कृत समाजाची निर्मिती जोपर्यंत सर मला असं वाटतं सुसंस्कृत समाजाची निर्मिती ही एका रात्रीत वगैरे असं होणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हा समाज आपण जेव्हा तयार करू तेव्हा मग असा समाज तयार होत असताना म्हणून तयार केलेलं जी व्यवस्था आहे जिथे स्त्रियांचं शोषण आहे किंवा जिथे स्त्रियांना कायमच दाबून ठेवलं जातं तिथे ते आपोआपच आपण बाहेर ढकलू शकू त्याला. सचिन बल्लाळ सरांचा इथे एक निरीक्षण आहे. वुमेन अँड चिल्ड्रन्स आर इझी विक्टिम्स ऑफ फेक बाबा, पंडित्स, पुजारीज, मौला अँड मौलवीज. अगदी बरोबर आहे सर. काही दिवसांपूर्वी मला असं वाटतं आपण देखील एक घटना वाचली असणार आहे की एका बाबाने असं हे केलं होतं, एका महाराजांनी असं हे केलं होतं की ते त्यांच्याकडे कोरोना म्हणजे त्यांच्याकडे जर तुम्ही जाल तर तुम्हाला कोरोनाचा आजार होणार नाही, त्यांच्याकडे काहीतरी तसं औषध आहे. आणि तिथे काय स्त्रिया ज्या तिथे गेल्या त्याच्यानंतर त्या स्त्रियांनी त्या बाबांच्या हाताला चुंबन केल्यामुळे आणि नंतर त्या बाबांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता आणि तिथे त्या बाबाला जाऊन भेटलेल्या आणि त्यांच्या हाताला चुंबन केलेल्या जवळपास 27 स्त्रियांचे रिपोर्ट त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आले होते. एवढं सगळं आपल्या आजूबाजूला समाजात घडत असताना सुद्धा स्त्रिया आणि बुवा बाबांचं प्रमाण, पंडित मौलवी लोकांचं प्रमाण आजही तितकंच आहे. हे खरं तर दुःखद गोष्ट आहे. पण जसं मी म्हणते की बोलावं लागेल. सचिन बल्लाळजीच म्हणत आहेत परत 33% आरक्षण असूनही पार्लमेंटमध्ये आरक्षण आहेत तरीसुद्धा जसं मी म्हटलं सर पंचायत पती, सरपंच जरी स्त्री असली तरी पंचायत पती ही पद्धत आजही आपल्याकडे आहे. तर स्त्रियांनी खरं तर हा माझा हक्क आहे असं समजून जर समोर येऊन त्याच्या संदर्भात काम करण्यासाठी संदर्भात बोलले तर अनेक गोष्टींवरती आपण ह्याच्यातनं काम करू शकू. हे मानसिकता बदलण्यासाठी काय करू शकतो आपण? ही मानसिकता मंगल मोरे यांचा हा प्रश्न आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी काय काम करू शकतो आपण? ही मानसिकता बदलण्याची सुरुवात मला असं खरंच प्रामाणिकपणे वाटतं की घरातनं होते. तुम्ही एक आई वडील म्हणून, तुम्ही एक भावंड म्हणून तुमच्या भावंडाला, तुमच्या पाल्याला काय वातावरणात वाढवता इथपासनं ही मानसिकता खरं तर सुरुवात होते. कुटुंब हे समाजाचं सगळ्यात प्राथमिक घटक आहे. तेव्हा जेव्हा कुटुंबानी ह्या सगळ्या विषयावरती काम करायचं ठरवलं तर ही मानसिकता बदलण्यासाठी आपण अनेक पद्धतीने प्रयत्न करू शकतो. धर्माविना जगावं तुम्हाला काय वाटतं सर? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की हा सुद्धा एक खरं तर वेगळा याचा विषय आहे. त्यामुळे धर्माविना जगता येऊ शकतं, चांगल्या पद्धतीने जगता येऊ शकतं. जगात आज 3 नंबरला निधर्मी लोक आहेत जर तुम्ही ह्याबद्दल हे केलं तर, आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थित जगत आहेत. पण बरेचदा असं असतं की तुम्हाला काही गोष्टींचा आधार लागतो, काही गोष्टींचा, पण हा धर्म जो कुठला तुम्ही मान्य करत असाल तो कुणाच्या शोषणावरती आधारित नसावा, बायकांच्या, मुलांच्या किंवा कुणाच्या शोषणावरती आधारित नसावा. तसा धर्म घेऊन तुम्ही जगणार असाल तरी चालेल, किंवा मग तसं तुम्हाला जगता येत नसेल तर तुम्ही धर्माविनाही जगावं. ते देखील स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळालेलं आहे.
यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता, हे देखील मनूनेच सांगितलं आहे. मग मनू विचार पूर्णपणे चुकीचे कसे? काळाप्रमाणे आपण काय अंगीकारावे काय सोडावे आपल्यालाच ठरवता आलं पाहिजे. अमृता नळकांडे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. अगदी बरोबर आहे. मनूचे हे जे विचार आहेत की जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवता रमतात, असं जर मनूचा हा विचार जर इतका शुद्ध होता तर मग तरी देखील मनूने स्त्रियांवरती जे इतके बंधनं घालून ठेवलेली होती. जर स्त्रियांच्या एका ठिकाणी म्हणजे जिथे असतात, स्त्रियांची जिथे पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो असं हे जर मनू म्हणतो, आणि ह्या मनूला फॉलो करणारा हा जो मोठा वर्ग आहे, हा जो मोठा समाज आहे, तरी सुद्धा का स्त्रियांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय करतात, अत्याचार करतात, हा या निमित्ताने प्रश्न मला परत एकदा विचारावा असा वाटतो. आपण काय अंगीकारावे काय सोडावे हे आपल्याला आपलं ठरवता येऊ नये का? हे आपल्याला आपलं ठरवता येऊ शकण्यापर्यंत तरी निदान मला असं वाटतं की हा विचार थोडासा बाजूला आपण ठेवू शकूयात. एखाद्या स्त्रीला देवी म्हणून तिची पूजा करायची आणि त्याच रात्री तिला दासी म्हणून बडवायची, हे केल्यापेक्षा तिच्याकडे एक माणूस म्हणून, एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण जर बघू शकत असू तर ते जास्त काल सुसंगत ठरेल असं मला वाटतं. स्त्रीविषयक हा साळुंक्यांचे विचार, मनस्थिती चांगली असल्याशिवाय त्यासाठी धम्म अनुसरावा लागेल. आपल्या देशात अजूनही महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण का वाढत आहे? गजानन जुमडे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. सर यांनी हा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर सर, मी जसं आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यात सांगत होते की आपला स्त्रियांकडे एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या स्त्रियांकडे एकंदरीत जो कायम एक ट्रेडिशनल माइंडसेटने आपण बघत आलेलो आहे, ते त्या संदर्भात आपल्याला तिथे बोलावं लागेल, त्या संदर्भात काम करावं लागेल, त्या संदर्भात विचार चिंतन मनन करून काम करावं लागेल. फक्त विचार चिंतन मनन करून भागणार नाही, काम करावं लागेल ग्राउंड लेवलला जाऊन. मधुकर पवार सर इथे म्हणतात की आदिवासी समाजात असं महिला पुरुष असमानता नाही. सर, आपल्याकडे जी मातृसत्ता कुटुंब पद्धतीचं मी जे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही जर ऐकलं असेल असं हे केलेलं होतं, तर त्यामध्ये त्यांनी देखील हेच म्हणजे सांगितलेलं, म्हणजे मातृसत्ता कुटुंब पद्धती आज देखील आदिवासी समाज जातीतले अनेक लोक हे करत आहेत, आणि त्या मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये शोषण वगैरे ह्या सगळे प्रकार नसल्यामुळे हे कदाचित हे तिथे नाही आहे. मला असं वाटतं की मी माझ्या वेळेपेक्षा बरंच जास्त म्हणजे क्रॉस केलेला आहे. उल्हास पवार सरांचा परत एकदा प्रश्न आहे, बालभारतीच्या पुस्तकातच स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे. अगदी मान्य. आपण अगदी मी जसं तुम्हाला सांगितलं, दररोजच्या गोष्टींमध्ये अगदी लहान लहान गोष्टी आहेत, पती पत्नी हे सगळे संदर्भ असतील किंवा मग कन्यादान वगैरे यासारख्या गोष्टी असतील, ह्या अगदी रोजच्या गोष्टींमध्ये सुद्धा हे सगळे जे विषय आहेत हे सगळे विषय जे आहेत हे ठासून भरलेले आहेत. तर ह्या सगळ्याच अनुषंगाने ह्यावर काम करावं लागेल. पण मला असं वाटतं की एका तासाच्या ह्या वेळेमध्ये यातल्या भरपूर सगळ्या गोष्टींवरती मी जो एक डिटेल बोलू शकले, म्हणजे आपण अजून डिटेल बोलू शकू, तर अनेक आव्हानं भारतीय स्त्रियांसमोर आज वावरत असताना आहेत. त्यातले अनेक म्हणजे ही सगळी आव्हानांना आपण एक स्त्री आणि पुरुष ह्यांना एकत्र येऊन सोबत राहून ह्यांच्या विरुद्ध आपल्याला काम करावं लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला एकमेकांच्या सोबत, एकमेकांचं शत्रू म्हणून एकमेकांच्या विरुद्ध उभं न राहता एकमेकांच्या सोबत येऊन याच्यावरती आपण काय करू शकू ह्या संदर्भात आपण नक्की विचार करायला हवा, बोलायला हवं. आणि मला असं वाटतं की एवढं बोलून मी आजचं माझं जे ह्याबद्दलचं
जे काही माझं मत तुमच्यासमोर मांडलं ही अगेन ही सगळी माझी मतं आहेत. ही मतं माझ्या वाचनातनं, माझ्या अनुभवातनं, माझ्या निरीक्षणातनं निर्माण झालेली आहेत. हे मला माहिती आहे की मला अजूनही भरपूर सगळं वाचन करण्याची, अजून काम करण्याची, अजून अनुभव घेण्याची गरज आहे आणि ते मी आयुष्यभर करत राहणार. आपण सर्वांनी जे मला ऐकून घेतलं, अनेक प्रश्न विचारलेत, त्या सगळ्यांबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि मुळात हे व्यासपीठ मला माझे विचार मांडण्यासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते सर्वजित बनसोडे दादा, हर्ष दादा, सौरभ दादा, राहुल खांडेकर दादा आणि नितीन कांबळे सर, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आजचा माझा विषय इथे संपवते. धन्यवाद. थँक्यू. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.